जवाब मिळाला ना. बरं, तुम्ही आता मगाशी बोलताना सांगितलं की मुंबईमध्ये शिवसेनेच्या 5ही सीट ते हारणार म्हणून. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीजेपी एनडीएला किती जागा मिळतील असं वाटतं आणि केंद्रामध्ये? संपूर्ण महाराष्ट्राला सांगू शकत नाही, पण एकदम से काँग्रेस आणि उबाठा आणि एनसीपीच्या कोणी एक प्रकारचा लाट आहे आणि या लाट प्रमाणे आम्ही खूप सीट जिंकू शकतो, मला असं वाटत नाही. कारण काय आहे की पहिल्यांदा 2019च्या नंतर शिवसेनेचा जो ट्रॅडिशनल वोट आहे त्याच्यावर एक जबाबदारी आहे की तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या, आणि काँग्रेसचा जो ट्रॅडिशनल वोट आहे त्याच्यावर पहिल्यांदा अशी आम्ही जबाबदारी टाकतो की तुम्ही शिवसेनेला वोट द्या. हा कितीपर्यंत स्मूथ सेलिंग होईल याची गॅरंटी कोणी घेऊ शकत नाही. पण ते असं आहे की ते जसं इकडच्या बाजूला आहे तसं जे महायुती आहे तिथंही ते आहे ना, की जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथं एनसीपीला, शिवसेना आणि बीजेपीची गोष्ट वेगळी, पण जिथं एनसीपी आहे तिथं एनसीपीच्या ट्रॅडिशनल वोटरला आयदर शिवसेनेला किंवा बीजेपीला वोट द्यावं लागणार आहे तिथंही, त्याही बाजूला. पण तो ठीक आहे भाग. देशामध्ये बीजेपीचा जो नारा आहे 400 पार, तुम्हाला वाटतं तिथपर्यंत जातील ते? तुम्हाला किती सीट्स जिंकू शकेल बीजेपी? आणि मी जे काही आकडा देणार फक्त एक हवाबाजी आहे. किती देताय तुम्ही आकडा? म्हणून काही देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे काही एकदम संपूर्ण देशाच्या काही आकडेवारी आणि विश्लेषण नाही आहे. तुम्ही जे काही एक आकडा तुम्हाला देणार तो फक्त एक तुमच्या प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी देणार. बरं, काँग्रेसचा परफॉर्मन्स गेल्या खेपेच्या तुलनेमध्ये देश पातळीवर तो इम्प्रूव्ह होईल का गेल्या खेपेपेक्षा वाईट स्थिती होईल? मला वाटत नाही जास्ती इम्प्रूव्हमेंटचा चान्स मला वाटत नाही, दिसत नाही. 50चा आकडा गाठेल काँग्रेस? आय होप सो. माझी शुभेच्छा आहे. अच्छा, माझी शुभेच्छा आहे. विरोधी पक्ष इंडिया ब्लॉक सगळे मिळून साधारण किती जागा घेतील